तर महाडच्या आंदोलनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। भाजपा आणि आरपीआय आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन करते। आज नागपुरातही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातही आव्हाडांविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। तसंच तिकडे ठाण्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली भाजपने हे आंदोलन केलं। तर मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर भाजपने आव्हाडांविरोधात आंदोलन केलेलं आहे। एकाच वेळी आपण आव्हाडांविरोधातल्या आंदोलनाची दृश्य पाहतोय। मुंबई, ठाणे, नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी त्याचे थेटपणे परिणाम दिसून आलेले होते। मुंबईमध्ये देखील ज्यावेळेला हे आंदोलन करण्यात आलं, आव्हाडांविरोधात हे आंदोलन केलेलं होतं। एकूण 4 ठिकाणी हे आंदोलन पार पडलेलं आहे। आव्हाडांविरोधात यावेळेला घोषणाबाजी करत भाजप आक्रमक झालेली होती। एकीकडे भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे। जितेंद्र आव्हाड चांगल्या भावनेने तिथे गेले होते। त्यांनी चुकून पोस्टर फाडलं आणि त्यानंतर माफी देखील मागितली आहे, असं भुजबळ म्हणाले। असं आहे, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले। काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते, त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं, फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी, आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं। पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।